एक तर काल आपण पाहिलं असेल मुंबा देवी, ज्या देवीने मुंबईचं नाव दिलं, तिचं दर्शन घेतलं आम्ही सगळ्या कुटुंबियांनी आणि आज सिद्धिविनायकचं दर्शन घेतलेलं आहे. एवढंच आहे की या शहराची चांगली आमच्या हातून सेवा, एवढंच प्रार्थना मी नेहमी करत असतो सगळ्या देवळांमध्ये. आज अर्थात आपल्या सर्वांना माहिती आहे, निवडणूक आहे, कुठच्याही चांगल्या कामात दर्शन देवाचं घ्यायचं असतं तर मी इथे नेहमी येत असतो. जाऊ दे, त्यांच्याकडे कोणी लक्ष नाही देत. मला वाटतं एक महत्वाचं आहे की जनतेचं पण दर्शन आम्ही घेतच आहोत आणि आपण पाहताय की निवडणूक आहे तर सगळ्यांना एवढंच आहे, मतदान करा. निवडणूक आयोगाचा जो काही गोंधळ आहे तो अक्षरशः आता चव्हाट्यावर आला असं म्हणू शकतो. मला वाटतं उद्धव साहेब, राज साहेब, आम्ही सगळे तर बोलतच आहोत, पण अनेक आपण पाहताय लोक हे देखील सांगतात ना, सोशल मीडियावर व्यक्त होतात की कोणी गेलं तिथे तर यादीत नाव नाहीये, कुठे शाई निघते, अजून काय काय केलं, कसं म्हणजे कसं चालू साधारणतः 1 लाखापेक्षा अधिक मतदार, 1,80,000 मतदार कापलेत, हे आमच्या डेटामध्ये आलं. अजून मतदान करण्यासाठी 1 तास फिरावं लागलं. निवडणूक आयोगाचा हा गलथान कारभार समोर आला. वर्षानुवर्ष गणेश नाईक जिथे मतदान करतात तिथे न करतात थेट वाशीला जावं लागलं. त्यांच्यामध्ये मी 2-4 रील्स पाहिले होते त्यांचं मन व्यक्त करत असताना, आणि मला खात्री आहे की त्यांच्या मनात आहे ते करून दाखवते. 2 उमेदवार आहेत ते आमने-सामने आलेले आहेत, एक शिवसेनेचे आहेत आणि एक एकनाथ शिंदेचे. दोघेही दुसरी शिवसेना आहे, शिवसेना म्हणू नका त्यांना. दोन्ही उमेदवार आहेत ते आमने-सामने आलेले आहेत. ठीक आहे, तर माहिती घेऊन बोलतो. बघा काय अनेक ठिकाणी बाचाबाची होते. जिकडे दुबार मतदार आहेत तिकडे ऍफिडेव्हिट पण करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांना पुढे मतदान करायला देखील उशीर होत. उशीर होतच, आणि हे मी पहिल्यापासून बोलतोय. आपल्याला आठवत असेल, हे हमीपत्र जे आहे ते पहिल्यांदा आलं आणि आम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये तेच बोललेलो की हमीपत्र भरायला किती वेळ लागणार आहे. काही काही ठिकाणी ओपन करतायत, हे पण दिसतं सगळीकडे. म्हणजे एकंदर निवडणूक ही त्यांनी क्लास मॉनिटरची निवडणूक असेल असं घेण्याचा प्रयत्न केला. आता मला नागरिकांना कुठेतरी वेटीस 100% जर तुम्ही माझा संविधानिक अधिकार जो आहे, माझा मतदानाचा जो अधिकार आहे, तो जर माझ्याहून हिरावून घेत असाल तर तुम्ही मग संविधानिक संस्था कशी. अनेक असे मतदार आहेत ज्यांना मतदानाची रिसीट मिळाले मात्र मतदान यादीमध्ये तिथे पोहोचल्यानंतर नाव नाहीये त्यांचं, असं पण चाललंय. काही काही पण दिसले ना की पुरुषाचं नाव आणि महिलेचा चेहरा हे पण दिसले. म्हणजे एक बिचारी मी पाहिलं, काका त्यांचा व्हिडिओ आलाय, ते गेले मतदानाला आणि महिलेचा चेहरा होता तिथे, म्हणून मतदान नाही करू दिलं. आज तुम्ही पाहिलं असेल, आमचे सचिन पाटील जे उमेदवार आहेत त्यांनी देखील पकडलेलं आहे. मतदान अधिकारी यांच्या फोनवर